म्हणजे छोटी जी हे असते ती येऊन खाते ना. आता आम्ही त्यात राख मारतो, म्हणजे त्याचा चिकटपणा तो कमी होतो. खालीच वाफ्यात राहतं. आता मला जे कंदमुळं घ्यायचे किंवा कंद पीक घ्यायचे ते मी लसूण तिकडेच फ्लॅट जमिनीवरती घेतलाय, कारण तिथे मला तो लसूण काढण्याकरता जमीन हलवायची, मग ते तो फ्लॅट जमिनीवरती घेतलाय. तसेच इकडचे जे वाफे आहेत या वाफ्यांमध्ये पालेभाज्या घेतो. आता या पालेभाज्यांकरता मला खाली लाकड टाकून चालणार नाहीये, कारण पालेभाज्या दर 6 महिन्याला मला सॉरी दर 45 दिवसाला मला नवीन पालेभाजी लावायची. म्हणजे काय तर दर 45 दिवसांनी माझं इथं खत तयार झालं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये फक्त पालापाचोळा आणि शेणखत आणि माती याचं मिश्रण केलेलं आहे. आणि इथली माती बघा तर सगळी भुसभुशीत माती आहे. आता ही जी सगळी सॅलड्स आहे ती सगळी आपल्याला वर्षभर खायची असते, त्याकरता आपल्याला ग्रीन हाऊस बांधायला लागतं. आणि त्या ग्रीन हाऊस मध्ये कंट्रोल वातावरणामध्ये ही सगळी सॅलड्स येतात. आता इथे जी सॅलड आपण करतोय ही सॅलड फक्त हिवाळ्यात केली जातात. जोपर्यंत टेम्परेचर 30-35 डिग्रीच्या खाली आहे तोपर्यंत ही सॅलड केली जातात. त्यामुळे काय आपली आजी काय सांगायची की पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खायच्या नाहीत, बरोबर, कारण पालेभाज्यामध्ये सगळ्यात जास्त कीड असते. मग पावसाळ्यामध्ये सॅलड मी का खायची आहेत? मग बाय फक्त डायटिशियन सांगितलं म्हणून मी 365 सॅलड खायचे आहेत का? आणि मग त्याकरता ग्रीन हाऊस उभारून त्यातली महागडी सॅलड मी खाणं योग्य आहे का? याच्यामध्ये आता ह्या बियांना रंग लागलाय, पण नंतर तो काय होतो वाळल्यावरती या बियांवरती एक लाल कलरचं आवरण तयार होतं. आणि ह्या आवरणावरती त्यावरती पावडर लागते आणि ती आपण जर उकळत्या तेलामध्ये गरम तेलात किंवा गरम पाण्यात त्याची पावडर सोडतो आणि तो रंग तुमच्या 1 किलो श्रीखंडाला पूर्णतः जांभळा ऑरेंज कलर देऊन जातो. तुम्ही आल्यावरती तुमच्या अंगाला स्पर्श करून जाणारी हवा तुम्हाला छान वाटते का? आल्यावरती तुमच्या बागेत तुम्हाला छान छान रंग दिसत आहेत का? त्याचबरोबर तुमच्या कानांना पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत का? तुमच्या नाकात जो वास जात आहेत